वसुदेव कृष्ण परमात्म्याला घेऊन निघालेले, यमुना पार केली. यमुनेच्या पैलतीराला येऊन मथुरेमध्ये प्रवेश केला आणि जसा मथुरेत प्रवेश केला तशी तशी बंधनं पडू लागली. काय बंधनं पडतात? एक वाक्य लक्षात ठेवा. देव डोक्यावर घेतला बंधनं गळतात, माया डोक्यावर घेतली की बंधनं पडतात. संसार डोक्यावर घेतला की बंधन आहेत आणि देव परमात्मा डोक्यावर घेतला की बंधन असलेली गळतात, सुटतात. वसुदेव जसे मथुरेत प्रवेश करतात तशी रक्षपाळ जागी होऊ लागली. कारागृहामध्ये प्रवेश केला, दरवाजे बंद झाली. पायाला बेड्या येऊन पडल्या, हातात बेड्या आल्या, पाठी खाली टेकवल्या बरोबर मायेने आकांत मानला. माया मोठमोठ्या किंकळ्या फोडू लागली. रक्षपाळ सगळे जागे झाले, कंसाकडे धावत पळले. मथुरा नरेश की जय हो, मथुरा नरेश की जय हो. कंसाला रात्रंदिवस झोप येत नव्हती, तो जागाच होता. त्याला ही वार्ता कळाली व देवकी प्रसूत झाली. वार्ता कळाल्याबरोबर हातामध्ये तलवार घेतली आणि पळतच सुटला कारागृहाकडे. मायेने आकांत मानलेला आक्रोश करते, टाहो फोडते. देवकीनं तिला हृदयाशी धरलेलं आंबाळते, चोंबाळते, गप्प बसवायचा प्रयत्न करते. मुलगी असल्यामुळे आता कंसीला मारणार नाही याची तिला खात्री वाटू लागली. वसुदेव नुसतं साक्षी होऊन कारागृहामध्ये बघतायत. रक्षपाळ सगळे तटस्थ आहेत. दरवाजा उघडला गेला कंसाला. कंसाने मध्ये प्रवेश केला आणि देवकीला म्हणू लागला, देवकी दे, माझ्याकडे दे. देवकीनं विनंती केली, हात जोडले, पाया पडली. कंसा दादा, हा मुलगा नाही, ही मुलगी आहे. ही 8वी आहे, 8वा नाही. तुला मारणारा कोण होता? 8वा होता. ही 8वी आहे. अरे कोणाचं रडत आहे? टाळू पडन द्यायची. 8वी रडते काय? अरे थकली रडून रडू बिचारी. कंसाकडे जायचं नको म्हणते काय? हा बघा बघा, थापता, टाळू पडल, मुळशी होईल. तुम्हाला दया कशी येत नाही? किती वेळ झाला रडते बघा की. उठा, कोणीतरी उठा. कोणाची आहे? देवकी समजवायचा कंसाला प्रयत्न करते. तुला मारणारा 8वा येणार होता, आम्हाला कल्पना आहे. पण ही मुलगी आहे, ही 8व्यांदा आलेली 8वी मुलगी आहे, मुलगा नाही. एक दादा सोड, हिला नको मारोस. आसुर वृत्ती भयंकर जागृत झालेली ऋषीला पेटलेला. देवकी इकडे दे, माझ्याकडे दे. तो 8वा असो की 8वी असो, मला घेणं देणार नाही. तो कोण्या रूपात येईल माझा काटाकडे सांगता येत नाही. मी जर हिला सोडलं तर कदाचित हीच मला मारू शकते. नारद महर्षींनी मला सांगितलेलं आहे तो कोण्या रूपात येईल आणि कोणत्या नंबरला येईल, म्हणून तर 1 नंबर पासून सुरू केलं मी. 6 मारले, 7वा कुठे गेला मला पत्ता लागला नाही. पण 8वा माझा आहे ना. ही 8वी असो की 8वा असो, मारणार. दे देवकी, दे इकडं. नको दादा, सोड दादा, एवढे वेळेस राहू दे. अरे स्त्रीभ्रूण हत्या करणं चांगलं नाही, महापाप आहे. त्या काळातली देवकी कंसाला सांगते. आताची देवकी कंसाला म्हणते नाही, नको आपल्याला. एवढा फरक आहे.
त्याचे परिणाम भोगतोय आपण. श्री भ्रूण हत्या करणं महापापे. करू नये दादा, राहू दे दादा. एवढी आईचं अंतकरण, ममत्वाची आग त्या अंतकरणाला लागलेली आहे. 6 गेले, 7वा नेऊन 8वा नेऊन घातला, 7वा कुठं गेला पत्ता लागला नाही. देवाने सांगितलं माया जन्माला रे, तिला घेऊन या. ही जरी माझ्याजवळ आली तरी मला बरं वाटेल. पण ऐकायच्या मनस्थितीमध्ये कंस नाही. कंसाने देवकीच्या हातातली ती माया हिसकावून घेतली. दे, सोड, राहू दे दादा, राहू दे दादा, राहू दे. हिसकावून हातातली कंसानं माया घेतली. कंसाच्या पायाला मिठी मारली देवकीनं. देवकी पाय सोड, देवकी पाय सोड, देवकी पाय सोड. देवकी पाय सोडायला तयार नाही. पायाला झटका मारला. झटका मारल्याबरोबर देवकी भिंतीवर आदळली. डोक्याला मार लागला. वसुदेव हे फक्त साक्षी होऊन सगळं पाहतायत. कंस बाहेर आला. कंसाने माया अशी हातावर घेतली आणि म्हणतो, बघूया तू 8वा यायचं तर 8वी आलास, पण तुला सुटका नाही. तुला सुट्टी देणार नाही, तुला मारणार. ती माया म्हणू लागली, अरे जगाला ठकवते, जगाला भुलवते, तिला माया म्हणतात. आणि तू मला ठकवायला चाललास काय? अरे सगळं जग भुलवलंय मी. अघटित घटना पटीयसी माया म्हणतात मला. जी घटना घडणार नाही ती घडवते, जी घडणार आहे ती घडवू देत नाही. माझा स्वभावच नाही असा आहे, पण जगाला मी दिसते. या मा सा जी नाही ती माया. म्हणून तर म्हणतात नाही त्याची दिसू लागले रे. जे नाही ते दिसायला लागलं, ज्याची कल्पना नाही ते घडायला लागलं. आणि तू मला म्हणतो तुला संपवतो, बघूया कोण कोणाला संपवतंय. तर कंसा एवढं सोपं नाही. अरे माया संपवणं एवढं सोपं नाही. मायाने तर या जगाला वेड लावलंय. देवाचं वेड कोणाला नाही, मायेचं वेड जगाला आहे. नारायणाचं वेड कोणाला आहे? नारायणाचे वेड असणारी माणसं बोटावर मोजणे इतकी आहेत. पण मायाने वेडी झालेली माणसं या जगात भरभक्कम आहेत. कंसा बघूयात कोण कोणाला फसवतंय, ठकवतंय. तर कंसाने मायेच्या पायाला पकडलं, गरगर 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 भिंगवलं आणि दगडावर आपटणार एवढ्यामध्ये हातातली माया निसटली आणि आकाशात स्थिरावली आणि अष्टभुजारूप धारण केलं. आणि माया बोलू लागली, गर्जना करू लागली, दुष्ट कंसा, मूर्ख कंसा, तुला असं वाटत असेल की मी माया मारली म्हणजे तुझा शत्रू मेला. पण काळजी करू नकोस, मी तर मेले नाहीच. आणि तुझा शत्रू सुद्धा वाढतोय, लहानाचा मोठा होतोय. तुला मारणारा तुझा लागी वधिरा उपचला मजा उपचला मजा उपचला मजा तुझा लागी उपचला मजा आधी उपचला मजा आधी उपचला मजा उपचला गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री राधेश. तुझ लागी वधी, तुला मारणारा, तुझा वध करणारा, उपजला मज आधी. माझ्या अगोदर तो जन्माला आलाय. काळजी करू नकोस, तू मेल्याशिवाय राहत नाही. या जगामध्ये गोष्टी अटळ्यात बघा. मरण अटळे ठरलेलं आहे, आयुष्य ठरलेलं आहे, मान मर्यादा ठरलेली आहे, अन्न मान धन हे तो प्रारब्ध अधीन. मरण ठरलेलं आहे, फाशी घ्यायची गरज नाही. कुणाला वाटतं का लवकर जावं? आहे का कुणाची तयारी? बुकिंग चालू आहे. चौबदार बुकिंग चालू आहे. करायचं का तिकीट? कुणाचं बुकिंग? पलीकडची पंगत
बुकिंग रिझर्वेशन चालू आहे, गाडीत जागा मिळायची नाही पुन्हा. हा कोणीच बोलत नाही बा. हा कदरल्या काय असं आहे होय. कशाला बुकिंग करता, येणारच आहे, काही गरज नाही. अगोदरच बुकिंग झालेलं आहे. ज्या दिवशी आपण आईच्या उदरात प्रवेश केला त्याच दिवशी मृत्यू आपला ठरलेला आहे. त्याचा काळ ठरलाय, त्याची वेळ ठरली, त्याची जागा ठरली, सगळं ठरलेलं आहे. काळजीच करू नका. मरायची इच्छा करण्यापेक्षा देव मिळवायची इच्छा करा. मरण येणारच आहे आणि मरावं लागणारच आहे. काळजीच करू नका. नवस करायची गरज नाही. तिकडच खपवी तिला. रोडगा वाहीन तुला. ठरलेल्या गोष्टी ठरणार आहेत, होणार आहेत. मरण येणारच आहे. कंसाला वाटत होतं ह्याला मारलं म्हणजे माझं मरण संपलं. अरे तो खेळतो येण्याची खेळावा, नटतो येण्याची अवगावा. खेळी आहे परमात्मा. असा नुसता फक्त बिंगवतो बोटावर. आणि जगाला बिगवण्याकरता तिने माया निर्माण केलेली आहे. मायेच्या नुसत्या संकेतावर नाचतोय जीव, नाचतोय. नाही बसू देत, कुणालाही नीट बसू देत नाही जाग्यावर, नाही बसू देत. स्थिर व्हायचा प्रयत्न मनुष्य करत नाही, चंचल होण्यासाठीच प्रयत्न करत राहतो. आणि सारखी चंचलता जीवनामध्ये दुःख देते. जीवनाचं स्थैर्य मानवाला सुख देत असतं. बघा तुम्ही जर एखाद्या पातेल्यामध्ये पाणी घ्या, ताटात पाणी घ्या, आणि ते पाणी जर हललं, आपला चेहरा त्यात दिसत नाही, प्रतिबिंब दिसत नाही. पण पाणी स्थिर जर राहिलं, विहिरीतल्या पाण्यात सुद्धा बघा, फक्त उडी टाकू नका, फक्त बघायचं, उडी टाकायची नाही. काय करायचं, आपला चेहरा बघायचा असला किंवा सूर्य पाहायचा असला तर विहिरीतल्या पाण्यात डुकून बघा. स्थिर पाणी असलं, सूर्यबिंब दिसतं, आकाश दिसतं, आपला चेहरा दिसतो. पण पाणी जर हलत असेल तर त्यात आपलं प्रतिबिंब दिसत नाही. का दिसत नाही? ते चंचल आहे. जिथं चंचलता आहे तो जागेवर बसूच शकत नाही. म्हणून चंचल हे मन आहे. मनाला अनेक कामं लावली, मन स्थिर होतच नाही. आणि मन देह जरी बसला, देह जरी पडला, झोपला, तरी मन मात्र ते सारखं धावत राहतं. ज्या दिवशी आपलं मन स्थिर होईल त्या दिवशी आपण माया जिंकली असं म्हणावं. जोपर्यंत मन स्थिर होत नाही, काही बाया मायला मंडळी म्हणत असतात, बाई माया जीवाला मसनात गेलं तर सुख मिळत नाही, तर तोपर्यंत मिळन म्हणून वाटतच नाही. बस बरं जाऊन मस्त वाटत एकदा तू, खरंच सुख मिळतं का बघू आपण. तिथं सुखी होय. मसरवाट्यातून चालली तर घाबरती, आणि मसरवाट्यात कशी जाऊन बसते, आणि मसनात गेल्यावर सुख असतं काय. अरे सुख भोगायचं ना. याची देही याची डोळा, भोगू मुक्तीचा सोहळा. आनंदाचा सोहळा जर भोगायचा असेल तर मरायच्या अगोदर हे आपण आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतलं पाहिजे. माया फार भयावह आहे. जगाला त्रिभुवनाला ठकवते राजा हो. एक प्रसंग आहे. माणसं कथेत बसल्यावर सुद्धा नीट बसत नाहीत. आलेत लवकर येत नाहीत, आले तर नीट बसत नाही, बसले तर मन लागत नाही, लागलंच मन तर कथा तोपर्यंत संपल्याशिवाय राहत नाही. मग घरी जावं लागतं. आणि दुसऱ्या दिवशी कथा सुरू झाली तरी मग लवकर परत एकाचा पाढा चालू होतो. खरं सांगा, तुम्हाला जर इथं आता कथा चालू आहे आणि घरून जर फोन आला किंवा निरोप आला की घरी धनाचा हांडा सापडलाय, खरं सांगा बरं, तुम्हाला नवऱ्याची शपथ इथं थांबता का घरी जाता? घरी जाता का बघ लगेच? हीच माया आहे, दुसरी कोणची माया आहे? घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे.
हात लावणे नशिबाला तरणशील दाई दाई संसाराचे पायी या संसाराचे पायी या संसाराचे पायी या संसाराचे पायी हो संसाराचे पायी या संसाराचे पायी संसाराचे पायी या संसाराचे पायी तो मनसेल घरदार तेथेच राहील सार तू मेल्यावरती तुझेच घर गावाच्या बाहेर घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे हात लावणे नजमाला तोरणशील दाई दाई संसाराचे पायी या 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 संसाराचे पायी संसाराचे पायी या संसाराचे पायी कधी शिकला वगैरे हे असं बरं एखाद्याच्या अंगात आलं नाही. संसाराची पायी मनुष्याचं जीवन बरबाद होता कामा नये. सदैव नामस्मरण करावं. मनुष्याची वृत्ती बदलणारी आहे. मनुष्याची वृत्ती चंचल होणारी आहे. मुळात तिचा स्वभाव चंचल आहे. स्वभावाला काही औषध नसते. स्वभावाला औषधच नाही. ते सगळ्याला माहिती आहे. कुत्र्याचं शेपूट जर आपण नळीमध्ये घालून ठेवलं पुढच्या वर्षीच्या सप्त्यापर्यंत नीट होईन का नाही? ते नाही होईन का नाही? बरं करून बघा बरं, बघू आपण पुढच्या सप्त्यापर्यंत. फक्त त्या कुत्र्याला खाऊ पिऊ घालणं तर मारता हा नाहीच होऊ शकत. का? त्याचा स्वभावच आहे. कुणाचा? कुत्र्याच्या शेपटाचा. नाही होऊ शकत महाराज, बदलच होऊ शकत नाही. तसं मनुष्याचं मन चंचल आहे. ते स्थिर होणं अवघड आहे. आणि त्याला स्थिर करण्यासाठी जन्मच्या जन्म संतांनी साधना केली. परमात्म्याला आपलं जीवन समर्पित केलं. हे एकदा भजन करा. तुम्हाला एक गंमत सांगतो. तुम्हाला हे असलंच आवडते जरा जास्त. माधवा मुकुंदा हरिनाम गोविंदा माधवा मुकुंदा टाळी वाजवायची, टाळी. हरिनाम गोविंदा माधवा मुकुंद हरी राम गोविंद माधवा मुकुंद हरी राम गोविंद माधवा मुकुंदा हरे राम गोविंदा माधवा मुकुंदा हरे राम गोविंदा. बोला बोला, टाळी वाजवा. मुकुंद हरी राम गोविंद माधवा मुकुंद हरी राम गोविंद माधवा मुकुंदा हरे राम गोविंदा माधवा मुकुंद हरी राम गोविंद माधवा मुकुंदा हरे राम गोविंदा माधवा मुकुंद हरी राम गोविंद माधवा मुकुंदा हरी हरे बोल. राम गोविंदा माधवा मुकुंदा बोला सर्वांनी म्हणा. हरे राम गोविंदा. बोला, सर्वांचा आवाज आला पाहिजे. भजन करा. मंडपातला आवाज. पुरुष मंडळी माझ्या बरोबर टाळी. एक टाळी, एक साथ, एक साथ टाळी टाळी. बोला. बारीक वाजायचं, बारीक. आवाज नाही येत. माधवा मुकुंदा हरे राम गोविंदा. बोला, सर्वांचा आवाज आला पाहिजे. सर्वांनी म्हणायचंय. एक आवाजात सर्वांचा आवाज आला पाहिजे. आवाज येत नाही मला. मुकुंदा हरे राम गोविंदा. बोला मंडपाची मंडळी. आणखीन थोडा आवाज. माधवा मुकुंदा हरे राम गोविंदा
बोला बोला. हा वा वा धन्यवाद. माधवा मुकुंद हरे राम गोविंद. माधवा मुकुंद हरे राम गोविंद. माधवा मुकुंद हरी रामा गोविंद. माधवा मुकुंद हरी रामा गोविंद. माधवा मुकुंद हरे राम गोविंद. माधवा मुकुंद हरे राम गोविंद. हरे राम गोविंद. गोपाल कृष्ण भगवान भगवान श्री राधेश. आता सध्या चातुर्मास चालू आहे बघा. असंच एका गावामध्येच चातुर्मास चालू होता आणि चातुर्मासामध्ये गावाच्या बाहेर एक मंदिर होतं. मंदिरामध्ये साधू राहत होते. त्यांनी आपलं नित्यनेमानं साधना चालू होती. पण ग्रामस्थ एक दिवस मंदिरात गेले आणि मंदिरात जाऊन विनंती केली, महाराज चातुर्मास चालू आहे, काहीतरी आम्ही ग्रंथ लावून ऐकण्यापेक्षा जर तुम्ही 1 तास रोज आम्हाला प्रवचन श्रवण घडवलं तर खूप चांगलं होईल. नवीन पिढीला चांगले विचार मिळतील. म्हाताऱ्या माणसाला तेवढंच चांगलं ऐकायला मिळेल, समाधान लागल, लहान लहान मुलांना वळण लागल. त्यामुळं महाराज आमची विनंती आहे, तुम्ही गावात रोज 1 तास प्रवचन करावं. महाराजांनी विनंतीला मान दिला. ग्रामस्थ आहेत, लोक ऐका म्हणून ऐकत नाहीत. फोन म्हणतात आम्ही ऐकायला तयार आहेत. सांगायला काय अडचण आहे, आपलं जीवन तर देवाला समर्पित आहे. प्रवचन केलं देवदेवच घडतो. एकाच्या कैवाडे उगवी अनेकांचे कोडे. एकाच्या लाभापोटी सगळ्यांना लाभ होईल. चांगली गोष्ट आहे. नित्यानं प्रवचन चालू झालं. सगळं गाव प्रवचनाला रोज गर्दा वाढू लागला. आसपासच्या गावची मंडळी येऊ लागली. गोड असं चिंतन सांगायचे. आनंद वाटायचा. काहीतरी आपण चांगलं करतो याची जीवनामध्ये अनुभूती येऊ लागली. 1 चातुर्मास झाला, 2 चातुर्मास झाला, 3 झाले. गावाला आनंद वाटू लागला. चातुर्मासची वाट माणसं पाहू लागली. अखंड 4 महिने प्रवचन गावामध्ये. अखंड 4 महिने. सप्ताह किती महिने आपला? 4 महिने 8 दिवस. किती दिवस गेले? म्हणजे तुम्ही कांढर मोजितात वाटतं दिवस. 4 दिवस गेले का? बर 4 महिने आनंद आनंद. दिवाळी गावामध्ये. एक दिवस देव आणि देवाची माया दोघांचा संवाद चालला. काय गाव भाविके, काय गाव भाविके, काय गावामध्ये आनंद चाललाय. नारायणाची भक्ती चालली, भगवंताची भक्ती चालली. मायेने सांगितलं, देवा लय फुगू नका. तुम्हाला काय वाटलं का ही गर्दी तुमच्याकरता जमली? तुमच्याकरता गर्दी जमली वाटलं का देवा? दाखव का जरा झलक. म्हणजे देव म्हटले, म्हणजे तुम्हाला गंमत दाखवू का? म्हटले दाखव. काही नाही व चातुर्मास चालू झाला. श्रावण महिना आला. रोज संध्याकाळी प्रवचन. एवढा गर्दा सकाळपासून संध्याकाळी माणसाला असं वाटायचं कधी मंदिरात जातो, कधी प्रवचनाला जागा धरून बसतो. जागा पुरत नव्हती एवढी गर्दी. ग्रामस्थांनी व्यवस्था एवढी केली पण रोज जागा कमी पडत चालली. इतका गर्दा वाढू लागला. महात्मे विद्वान होते. हृदय पवित्र होतं. विरक्त जीवन होतं. वैष्णव होते. दर्शनानं लोकांवर प्रभाव पडत होता. अधिकारी पुरुष होता. लोकांना मुखातून पडणारे शब्द बाहेर पडणारे ऐकावेसे वाटत होते. त्यामुळे लोकांचा गर्दा भरपूर. मायेनं सांगितलं, झलक दाखवू का देवा?
देवानं सांगितलं तुला काय वाटलं तुझ्या करता आलेत माझ्या करता आलेत ते म्हणे दाखवू का झलक दाखवा. म्हणून संध्याकाळी प्रवचन चालू झालं. प्रवचनाला सगळा गाव आला. हौसा मावशीला जरा शेतातून यायला उशीर झाला. चहा पाणी केलं, स्वयंपाक पाणी करायचं होतं, पण गावाल्याने त्या दिवशी योगायोग पंगत ठेवली होती. मग हौसा मावशीने सगळ्याला चहा पाणी केलं आणि सगळ्यात मागरून घर कुलूप लावायचं आणि आपलं मागून जायचं. म्हणून करताना थोडं उशीर झाला. सगळं गाव प्रवचनाला. एकटी हौसा मावशी मागं राहिली. गावात कुत्र सुद्धा नाही. कुत्रे भावतली प्रवचनाच्यात बसली होती येऊन. गावात कुणीच नाही. आणि त्या होड्यामध्ये एक म्हातारी आली. गावात नवकी होती. म्हातारी आली. रस्त्यानं चालता चालता सगळ्या घराला कुलप लावलेली चालली. तितक्यात ही हौसा मावशी दिसली. हे मावशी मावशी. ती म्हणे कोण आहे ग? अगं मला पाणी देतीस का? ए बाई तिकडं प्रवचन चालू झालं तुला पाणी देत बसते आता इथं. एक तर मला जायला उशीर झाला आणि तू माग मला पाणी. अगं बाई दे ना. लांबून आले मी प्रवचनालाच आले बघ मी पण. तहान लागली पायी आले उशीर झाला. दे पाणी दे. नाही नाही पाणी फिरीने आता कुलूप लावलं मी. बघ कुणाच्या दारात असं एखादा मात्रा ठुल्याला उघडा. ती म्हणे एक ऐक ना माझं. म्हणे काय? एक ग्लास भरून पाणी दिला की एक ग्लास सोन्याचा करून दे. ग्लास भरून पाणी दिलं की ग्लास सोन्याचा. म्हणली काय म्हणती? पुन्हा म्हण. पुन्हा काय काय म्हणली? अगं प्रवचनाला जाऊन तर तुला काय मिळणार आहे? मिळणार आहे का काही प्रवचनाला जाऊन? हा काहीच मिळणार नाही. एक ग्लास भर पाणी दे. दिलेला ग्लास सोन्याचा करून देईन. माझा हात लावला की सोनं होतंय. आमचा हात लावला की सोन्याचं लोखंड होतंय. एवढी आपली कर्तबगारी. काय करावं आता? सोन्याचा ग्लास होईल. ग्लास भर पाणी दे. तांबर पाणी दे. तांब्या सोन्याचा करून देते. उघड न कुलूप. फिरली ना माघारी. कुलूप उघडलं. ही ग्लास म्हणली. हिने तांब्या काढला. तांब्या भरून दिला. घे बाई पे. तांबर पाणी पिले. मोकळा तांब्या झाला की झाला सोन्याचा पिवळा धमुक. दिला हिच्याकडे. परत दिला. म्हणे अजून देऊ का कळशी भरून? हिला कळशी भरून पाणी द्यायचं होतं का कळशी सोन्याची करायची होती? अगं म्हणे दे दे. तू तरी काय माझं बघतेस? नाहीतरी तू मला पाणी दिलंस. प्रवचनाला जाताना एवढी कर्तबगारी केली. तिकडं न जाता मला पाणी दिलं बसलीस. दे. तिनं दिला ना. पुन्हा कळशी दिली. कळशीला हात लावलं. कळशी सोन्याची. ती म्हणे काय कला आहे बाई तुझ्या हातात? माझ्या भांड्याला हात लावून बघ बरं. भांड्याला हात लावला. भांड सोन्याचं. हिने हळूच गोड बोलून गोड बसा ना चहा करते. बसा बसा चहा करते. मग बसवलं. ती म्हणे या ना इकडं. बघा ना घरात भांडे कुंडे. तिला भांडे कुंडे बघायला नव्हतं लावायचं. हा ठेवायचं वरती. भांड्या कुंड्याला हात लावून घ्यायचा होता. हिने रॅकला हात लावला. रेकच सोन्यात झाला. बाबा बाबा एवढी खुश. तिने सांगितलं ए कुठून आलीस तू? ती म्हणे मी लई लांबची आहे. लई लांबची आहे म्हणे मी. मग आता आता जायचंय कुठं? कुठं नाही म्हणे. आता जाणार आहे परत. थांबता का थोड्या वेळ? म्हणे का? माझं माहेर इथलंच आहे. कुठलं? सैदापुरातलंच आहे. मग माझ्या भावाच्या घरी नेते तुम्हाला. थांबता का? मी बोलला आणते माझ्या आईला आणि त्यांना. आली ना ती. तिथं दारात उभं राहिली. तिथून झाका मारायची. अय आई आई. माग लावल्या बघायला सगळ्या. तिला हिला वाटलं काहीतरी मेलं फिलं का काय का नको. एवढ्या माणसात हाका मारती. सगळ्याच्या पुढं बसत होती. आज सगळ्याच्या माग तिकडे हाका मारती. गेली ना म्हातारी उठून. अगं इथं काय बसलीस? बाबाच्या नादार लागली काय ऐकती त्याचं? काय मिळालं एवढ्या 10-5 वर्षात प्रवचन ऐकून ऐकून तरी. मग चल चावी कुठे? तिकडे मायकडे लवकर नी लवकर घरी माघारी. अगं झालंय काय? तुला घरी गेल्यावर सांगते. नेलं घरी. कुलूप उघडलं. ही म्हातारी घरी आणली आणि लावलं. हांड्याला हात लावला की हांडा सोन्याचा. कळशीला हात लावला. कळशी सोन्याची. हिने टिकावं खोरे सगळे सोन्याचे करून घेतले.
म्हातारी घरी आली बघत तिथं सगळं घरच लागले लख 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 करायला. म्हातारी म्हणे काय अजब कारभार झाला म्हणे, काय गंमतची ही म्हणे कोण आहे. गबस लय बोबाटा नको करूस गबस. अगं मग तुझी बहीण इथं आली ना शेजारच्या गावचीच आहे, तिला सांग नाही म्हातारीला घेऊन जाईन तिकडे शेजारच्या गावाला. ती म्हणे बहिणीचं जाऊ दे पडू दे, माझ्या जावाला बोली ती परत मला शिवाय देईन. तो घेतलं सगळं सोन्याचं करून माझं. आली न जावाला बोलवलं. कशाची म्हणता रांग लागली. एक म्हणते जावाला बोली ती, एक म्हणते माझी भाशी गावातच आलेली आहे, दुसरी म्हणजे माझी पुतणी बी इथंच दिलेली आहे. रांग लागली. अख्खा सभा मंडप मोकळा. सगळं गाव आपापल्या घरी सोन्याचे भांडे करून घ्यायला. गडी बी मग कशा झाले गाड्यावर सुरू केलं बाया माणसाने. आज तिथं काय बसलात, जा लवकर रानात खोरे टिकावं पारी घेऊन या. कशाला. अहो ती गावात बाई आली नुसतं हात लावला की सोनं, हात लावला की सोनं. इथं काय पंक्ती घालून देणगी वर्गणी देऊ देऊ कंबर मोडलं दरवर्षी. काय दिलं या बाबानं. नुसतं ऐका म्हणतो, नुसतं ऐका म्हणतो, काय देतो. बघा ती म्हातारी नुसती गावात आली तर गाव सोन्याचं बनवलं तिने. चला चला लागली ना रांग तुमच्यात बी. योकोड योकोड सगळे सगळे निघून गेले. बिचारा एकटा महात्मा बसला मंदिरात, कोणी त्याच्याकडे बघना. सगळं गाव उलट फिरलं, प्रवचनाकडे पाठ फिरवली आणि मग ती तिथून अदृश्य झाली. देवाकडे गेली. म्हणजे देवा कस काय मजा, लय गर्दी होती तुमच्या प्रवचनाला. देवा तुमचा महात्मा बघा ना एकटाच करतो इठल इठल इठल. ही माया आहे राजा. हित कुठं आहे. सोन्यात हिते का श्रवणात हिते कळावं आपल्याला. ती अघटित घटना पटवणारी, अघटित घटना घडवणारी. सोनं इथं राहणारे, श्रवण केलेला बरोबर येणारे. सोन्याची माळ इथंच राहणारे, काढून घेणारे. भूषणे ही घेती काढून या. कवडी सुद्धा संघ येत नाही ना, फक्त येतं एवढंच संघ येत आहे, एवढंच संघ येत आहे. अय पखावाली एवढंच येत आहे. कारण याच पान नंतर घालावं लागतंय. पखने कुणी तोंडात घालतात का. हा एखादी बी ओरडत नाही. पग तोंडात घाला ना. तुळशीचं पान तरी आणा ना. बिचारा पख चगळू चगळून मेला. घाल तोंडात तुळशीचं पान. आता काय होणार आहे. जीवनाची तऱ्हा झाली राजा हो. सुसंस्कारानं जीवन जगायला शिका. मायेच्या मागं लागण्यापेक्षा देवाच्या मागं लागा. माया आपली होईल, कारण ती त्याच्या अधीन आहे, ती त्याची आहे. आपण त्याचे व्हायला शिका. सोनं आपलं करावं का देव आपला करावा. तुम्हाला काय वाटतंय. होय माझ्याकडे बघा ना, ते गावातल्या जत्या. सोनं आपलं करा वाटतं का देव आपला करा वाटतो. उद्या सोनं वाटणार इथं कोणतं पाहिजे तुम्हाला बोला. पंक्तीवाल्यातर्फे उद्याच्या. उद्या कोणाची पंक्ती संध्याकाळची. त्यांना कल्पना द्या. तर म्हणलं मग नक्कीच मिळेल. देव आपला करा, त्याच्याशिवाय जीवनामध्ये सुख नाही. आपुला तो एक देव करून घ्या. आपुला तो एक देव करून घ्या. आपुला तो एक देव करून घ्यावा. आपुला तो एक देव करून घ्यावा. तेरे बिना जीवा रे हरी हरी सुख न है. तेरे बिना जीवा, तेरे बिना जीवा सुख नो है. माई तेरा दुखाचा जनती ये रे माई तेरा दुखाचे जनती. तेने बिन जी
रती माई के दुःखाची जणती रती माई के दुःखाची जणती दुःखाची जणती गोपाल कृष्ण भगवान वाणगी जय श्री राधेश आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विन जीवा सुख नव्हे एरती माईके दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसानी जीवनामध्ये सुख प्राप्त व्हावं याच्याकरता माया आपली न करता देव आपला करावा. कंसानं मायाला सांगितलं तुझं लागी वधी उपजला मजा आधी. तुला मारणारा माझ्या अगोदर जन्माला आहे बाबा, मला काय मारणार आहेस तू? मी जगाची नाही, मी त्याची आहे. जगाची असते तर जगाने मला मारलं असतं, पण मी जगाची नाही, मी त्याची आहे, परमात्म्याची आहे. त्याचं काम करते मी, त्याची दासी आहे मी. तू कोण मला मारणारा? कंसाला जेव्हा कळालं की तुझं लागी वधीन उपजला मध आधी, मला मारणारा जन्मलेला आहे, वाढतो आहे, कळालं. पण मायेने मात्र हे सांगितलं नाही. कुठे, कोणाच्या गावात आहे, कोणाच्या घरी आहे, काही पत्ता सांगितला नाही. फक्त संकेत केला तुला मारणारा जन्मला वाढतोय, मोठा होतोय. कंस भयभीत झाला. कंसाने तातडीची सभा बोलवली, दरबार भरला, दरबारामध्ये विडा ठेवला. आता हे सगळं तुम्ही प्रतिवर्षी काल्याच्या कीर्तनामध्ये ऐकणाऱ्या लीला आहेत. आजची कथा म्हणजे सगळ्या भगवंताच्या बाललीला बाल्यावस्थेमध्ये केलेल्या. कंसाने विडा ठेवल्यानंतर माया आली, कंसाची बहीण, लाडकी बहीण. चालू आहे का बंद झाली? लाडकी बहीण ह्यांच्याकडे माझे गेल्या वर्षीचे राहिले, त्याचं काय? तुम्ही 2 बऱ्या सांगितलं, यांनी गेल्या वर्षी 1 हप्ता मला देईन म्हणलं, दिलाच नाही. पडलं का बंद? आता यांचा लाडका भाऊच गायब झाला. हाय चालू आहे का? चालू आहे, चालू आहे. तुम्ही खोटं कम बोललात, मला मागच्या नाही म्हणल्या. असं असतं का? म्हणजे मागच्या तुम्हाला द्यावा लागेल हप्ता म्हणून म्हणल्या त्या. या, स्वागत आहे तुमचं, या. कंसाची लाडकी बहीण होती, मावशी होती. ही कृष्णाची मावशी, कंसाची बहीण. काय रे दादा, काय झालं? काय नाही, कमून चेहरा पडलाय. अरे कधी मधी यावा माहेराला, सुख दुःख उलशी काही सुखाचे जीवनामध्ये आनंदाचे दिवस काढावेत म्हणून यावं जावं. आलं की तुझं रडकतोनच पाहावं लागतं मला. काय झालं आता? त्यांनी सुरू केलं मग सांगायला. आणि काळजी करू नकोस, मी आहे ना. एवढ्या दुःखात होता गडी, पण हसला. म्हणला इथं उंटाच्या पाठीवरून पाणी चाललंय आणि बायसाहेब म्हणते मी आहे ना. अरे मोठे मल्ल सुद्धा खाली माना घालून बसलेत, बलाढ्य शूर वीर खाली माना घालून बसलेत. आणि माझी बहीण म्हणती मी आई. काय करशील तू पुतणे? मी काय, काळजी करू नको, तुझा शत्रूच मारायचा ना. हो, मेला म्हणून समज. काय करणार तू? युक्ती करते. कसली युक्ती करते? मी काय करणार? हलाहाल स्तनामध्ये विष भरवते आणि ह्या 4-8 दिवसामध्ये जन्माला आलेली सगळी प्रत्येक गावातली पंचक्रोशीतली मुलं मारून टाकते. त्याच्यात तुझा मुलगा मरून जाईल. काय युक्ती आहे? कंसाला आनंद झाला. वा, बहीण असावी तर अशी दावा ठोकणारी. इकडे नसन जास्त दे आहे आपल्याकडे, इकडे बी बीडच्या भावताले तिकडे जास्त धन आहे ना. रेल्वे आली आता तिकडे पुन्हा. बहीण भावाच्या नावाला काळीमा लागायला लागलाय. पुतणीनं विडा उचलला, ती तिच्या कार्याला लागली. वसुदेवाला ही वार्ता कळाली होती. नंद बाबा यशोदेला सांगू लागले. आनंदानं नाहून निघालेलं गोकुळ आज आनंदाच्या सुखाच्या राशीवर लोळतंय, आनंद भोगतंय.
गोकुळातले पशु पक्षी प्राणी मानव सगळे आनंदात. दुःख नावाची कसली तिथं छटा सुद्धा नाहीये. चिंता ती पळाली गोकुळा बाहेरी. चिंताच नाही तिथं, चिंतन आहे. आणि गोकुळामध्ये मथुरेमध्ये चिंताच चिंता आहे. वसुदेवाला चिंता आहे पोराची, देवकीला चिंता आहे पोराची, कंसाला चिंता आहे शत्रूची काळाची, प्रजेला चिंता आहे राजा मरण्याची, प्रजेला काळजी आहे वसुदेवाच्या पोराची. सगळ्या चिंतेनं भरगच्च भरलेलं म्हणजे मथुरा आहे. आणि अशा आनंदामध्ये गोकुळामध्ये नंद बाबा यशोदेला सांगतात, देव यशोदे पोराची काळजी घे. आपल्या गोकुळाची राजधानी मथुरा, तिथला राजा कंसाला प्रतिवर्षी आपल्याला कर द्यावा लागतो. तो कर भरण्याकरता मी चाललो जातो, कर भरतो, वसुदेव देवकीला भेटतो, आनंदाची पुत्र वार्ता कळवतो आणि माघारी येतो. नंद बाबा निघाले, कंसाकडे गेले, कंसाला कर दिला, कंसाला वार्ता सांगितली, त्यांनी अभिनंदन केलं. कंसाला माहीतच नाही याच्या घरी याचा काळ आहे म्हणून. अभिनंदन केलं, स्वागत केलं. तिथून निघाले आणि वसुदेवाकडे भेटण्याकरता चालले कारागृहाकडे. लांबूनच वसुदेवाने पाहिलं, देवकी अशी भिंतीला टिकून बसलेली होती, चिंताग्रस्त होती. खरंच आत्मचिंतन करा. एवढं दुःख आपल्या जीवनात आहे का हो? कारागृहामध्ये पोरं जन्माला घालण्याची वेळ आपल्यावर आली का? आपली पोरं कुणी नेली का? कोणाकडे सांभाळे घालावी लागली का? उगाच चिंतन करा, अंतर्मुख हो. असं एवढं तर दुःख आपल्या जीवनात नाही, तरी आपल्या जीवनातलं दुःख जायला तयार नाही. काय वाटत असेल? देवाच्या बापाचं दुःख आहे हे. ज्या देवाला जन्म दिला त्या देवकीचं दुःख आहे. 4 फुटाच्या खोलीमध्ये बसलेले बंदिवासामध्ये वसुदेव आणि देवकी, दोन्ही गुडघे पाय वर केलेत, अशी चिंताग्रस्त बसली. भिंतीवर डोकं असं टेकवलंय, चिंताग्रस्त बसलेली आहे. वसुदेवाने नंद बाबाला पहिल्यांदा देवकीला आवाज दिला, देवकी देवकी. हा, नंद आलेत बरं का? काय? नंद आलेत. काय म्हणता? हो, ते बघ. काही म्हणशील बरं? पोराचं काही सांगशील बरं का? देवाने आपल्याला सांगितलंय, मी तुमचा आहे म्हणून उघड करू नका मला. आणि नंदाला जर आपला कृष्ण आपलं बाळे म्हणून कळालं तर नंद जीव लावणार नाही त्यांना पोरग म्हणून. देव यशोदा पोरग म्हणून त्याचं ममत्व, त्याचं वात्सल्य एवढं मोठं त्याला देणार नाही. काही बोलू नकोस हा. डोळ्यातल्या आसरूला सुद्धा लपव. तेवढ्यामध्ये नंद बाबा आले. नमस्कार केला नंद बाबाने. वसुदेवाने हात जोडले, नमस्कार केला. काय चाललंय दादा? बरं आहे. आमचं काय चालायचंय? कारागृह म्हणजे आमचं विश्व, आमचं सर्वस्व. तब्येत बरी आहे ना? हो बरी आहे, चांगली आहे. कंसाच्या आशीर्वादानं आमचं चांगलं चाललंय. कधी कधी दुष्टाचे आशीर्वाद घ्यावे लागतात, मजबुरी. अशी वेळ येणार नाही म्हणून चांगल्याचे आशीर्वाद घ्या आणि आपल्या मुलाला चांगले आशीर्वाद द्या. याच्याकरता आपल्या मुलाला रोज शाळेत चालला की पाया पडायला लावा. आई बापाच्या, आजी आजोबाच्या, थोरा मोठ्यांच्या. त्याचं कल्याण होईल. थोरा मोठ्यांच्या, आई बापांच्या, आजी आजोबाच्या पाया पडलं की यश, कीर्ती, दीर्घ आयुष्य आणि दीर्घ आरोग्य लाभतं. 4 गोष्टीचा फुकट फायदा होतो. ज्ञान प्राप्त होतं. थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आपलं जीवन उज्ज्वल बनवतं.
आपण ऐकतो पण कृतीमध्ये आणत नाही. ऐकल्यानंतर असं वाटतं आपण आपल्या पोराला खरंच सांगायला पाहिजे, पण सांगत नाही. सांगा, त्याचं खरंच तुम्हाला भलं व्हावं वाटत असेल, मनात तुमच्या खरंच पोरगं मोठं व्हावं अशी अपेक्षा असेल ना, बापाने म्हणावं तुझ्या आईच्या पाया पड, आईनं म्हणावं बापाच्या पाया पड, आईनं बापानं सांगावं आजी आजोबाच्या पाया पड आणि शाळेत जा. संध्याकाळी दिवाबत्ती झाली, अभ्यासाला बसायचं असेल, दिवाबत्ती करायला करत असताना देवाच्या पाया पड देवाऱ्यावर, नका लो मंदिरात, घरातच पाया पडावा, तिथं तुमच्या देवघरातही देव आहे. संध्याकाळी पुन्हा आपल्या स्वतःच्या बापाच्या आजी आजोबाच्या थोरा मोठ्यांच्या पायाला वाकवायला लावावंच. त्याला धर्म आहे हा, मोठं होण्याचा, ज्ञानानं श्रीमंत बनवण्याचा, भौतिक श्रीमंती त्याला मिळवून देण्याचा, त्याला सद्बुद्धी प्राप्त होण्याकरता हे सेतू आहे. त्याची नम्रता त्याचं जीवन उज्ज्वल घडवणार आहे. नम्रतेने राहण्याकरता त्याला आत्तापासून वाकवलं तर बरं आहे, नाहीतर मग तो वाकवणार आहे. मग तुम्हाला वाकायचं असेल तर वाका, नका त्याला वाकायला. लाटणं तरी मोडल पण ह्यो वाकणार नाही. आणि मग म्हणती बाई बघ ना कसा बैल बुद्या झालाय. चुकी तुझी आई. तो बैल बुद्या का झाला, मला त्या बैल बुद्याचा अर्थच कळाला नाही. कोणाला येतोय का त्याचा, सांगता येईल का? इकडंच विचारू काय. तुम्हाला कळालाय वाटतं, अनुभव आले अंगा. का आता तुमचं ऐकत नाही. पोरग तुमचंय, लहानाचं मोठं तुम्ही केलंय, तुम्ही जन्म दिलाय त्याला, का ऐकत नाही. आम्ही कुठंतरी कमी पडलो. कधी 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 उगा गप्पा चालतात म्हाताऱ्या माणसाच्या, बाई पोरग इतकं चांगलं होतं, इतकं चांगलं होतं, इतकं चांगलं होतं, अजून 6 महिने झाले नाही. हो 6 महिने, 6 महिने झाले नाही, बिघडलं ना. फिसकतच नुसतं माझ्या, धावतच नुसतं मला. 6 महिन्यात बिघडला ना. अवदासा आली घरात. अवदासा नाही ती राजे, अरे ती लक्ष्मी आहे घरातली, ती घरातली लक्ष्मी आहे. तुझं कोकरू बिघडलं त्याला ती काय करेल. हा, कोकरावर जर असे एवढे भक्कम निष्ठावंत संस्कार केले असते तर कोकरू बिघडलंच नसतं. त्यांनी तिला नम्र बनवलं असतं. बस संस्कार करा. बरं चाललंय, चांगलं चाललंय आमचं. वसुदेवा, तुझ्या यशोदेला मुलगा झाला. काय? हो मुलगा झाला माझ्या यशोदेला, नंदाला. होय, अरे अभिनंदन नंदा, यशोदेचं अभिनंदन आहे, बाळाचं अभिनंदन. बाळा आशीर्वाद, दीर्घायुष्य, दीर्घारोग्य लाभावं, यश कीर्ती ऐश्वर्य फैलावं, सार्वभौम राज्य त्याला मिळावं. चांगलं झालं नंदा. अरे या वयात तुम्हाला संतती झाली, आनंद झाला, चांगलं वाटलं. डोळ्यातून गळगळ गळगळ आसरू निघतात वसुदेवाच्या, पण ते दाखवायचे नाहीत. आनंदाचे अश्रू आले, मला आनंदाचे अश्रू आले. आनंदाचे नव्हतेच, पोरग दूर या विरहाचे अश्रू होते. नंदानं देवकीला आवाज दिला, देवकी. तशीच रांगत 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 जाळीपर्यंत आली, दारापर्यंत आली. तुझ्या यशोदेला मुलगा झाला. असं का? चांगलं झालं. माझ्या यशोदेला मुलगा नव्हता, गोकुळाला राजा नव्हता, युवराज नव्हता.
अरे आशीर्वाद आहेत बाळाला, अभिनंदन आहे तुमच्या पती पत्नीचं. पण यशोदेला एक निरोप द्या. काय? यशोदेला मुलं सांभाळायची सवय नाही, खूप दिवसानं झालंय, अनुभव नाही. मग तिला म्हणा त्याला जरा जीव लाव, काळजी घे. तिचं पोरग म्हणून का हिचं म्हणून? पोरग हिचं आहे म्हणून हिला काळजी आहे. तिला काळजी घे म्हणावं. तुला मुलं सांभाळायची सवय नाही, लक्ष दे म्हणावं, जीव लाव त्याला. कारण हे हिचं होतं पण सांगायचं नाही. बोलणं चालणं झालं. नंद बाबाला वसुदेवानं सांगितलं तुम्ही आता निघा. रात्री इथं बैठक झाली. गोकुळावरती संकट येणारे तुम्ही इथून हाला. नंद बाबाला काढून दिलं. नंद बाबा गोकुळाकडे प्रस्थान केलं. तोपर्यंत गोकुळामध्ये घटना घडून गेली. पुतना मावशी आली. नंद बाबाच्या दारात गेली. यशोदा घर कामामध्ये होती. कृष्ण परमात्म्याला नाव घातलं होतं, झोक्यात टाकलं होतं. दारात गेली, आवाज दिला, यशोदे, यशोदे. आवाज नवखा वाटला. यशोदा बोललीच नाही. उठून आली दाराकडे. घरातूनच बघू लागली. आपल्या गोकुळातली ही नाही, नवखी दिसली कुणीतरी, पण मला नावाने हाका मारते. मी तर हिला ओळखत नाही. ही तर माझ्या गावातली नाही ना, आमच्या सैर संबंधातली सुद्धा नाही, पण मला नावाने हाका मारते. त्या अर्थी ही मला काय करते, ओळखते. यशोदे, अगं काय बघतीस, ये तरी म्हण. गेली बा यशोदेपर्यंत. यशोदा नुसती टकलोम बघते, पापने सुद्धा खाली पडू देना. अगं ओळखलं नाहीस का मला? यशोदा म्हणती जास्तच जवळ यायला लागली ही तर आता. नाही ओळखलं. ओळखलं नाहीस? नाही ओळखलं. कशाला ओळखशील? आता तुला पोरग झालं. तू गोकुळची राणी, नंदाची राणी, कशाला ओळखशील तुम्हाला? अगं तुला पोरग झालेलं कळालं म्हणून मी तुला भेटायला आले. अगं मी तुझी सख्खी थोरली बहीण. कोण्या जन्मातली होती कुणाला माहिती. आता आपल्याकडे होत्यात बा साखर बहीण, सखी मिली, घे साखर बहीण करून. पुन्हा अजून काय असते, गुरु बहीण. अजून कोणती आहे? ए माथा मावशी, अजून कोणती आहे? बऱ्याच बहिणी आहेत. काही कामाचं नाही कोणी, एक नदड भाराभरची द्या. आणि आता असं आहे, परक जवळचं कडू आणि परक गोडे, हे कलियुग आहे. सख्खा भाऊ पक्का वैरी आणि दुसरा भाऊ सावतर आठा तरी सख्खा व्हायला तयार आहे. कामापुरता मामा. बाई सख्खी बहीण नाही मा अशी, इतका जीव लावती, एवढं पोरायला जपती, मा घरचे कामं करू लागती. ही बहीण, ही पुतना. मी गोकुळातलं सांगतोय. मला ओळखलं नाहीस? अगं तुझी सख्खी बहीण आहे. माझी सख्खी बहीण? अगं माझा चेहरा पाहून तुला असं वाटत नाही का आपल्या बापाचा आणि माझा चेहरा सारखाचे? होय, वाटतं का? हाल चालले जास्त. यशोदेने सांगितलं नाही ओळखलं. असं मला वाटत पण नाही. पोरगा कुठे? झोक्यात टाकलंय, झोपलंय. देवानं सांगितलं आई भवानीचं गिराईक लावते का परतून तू? झोपायसाठी आलो काय मी? अरे झोपायसाठी जीवानं यावं. मी काम करण्याकरता, कार्य करण्याकरता आलोय आई, झोपलो नाही. देव पुतना तशीच घरामध्ये शिरली, झोक्याकडे गेली, पोरग रडू लागलं. आरडल्याला आवाज आला, जागचे बघ झोपला म्हणली. उचललं, घेतलं. यशोदा तिच्या कामात गुंगली, पोराला मांडीवर घेतलं. आणि कृष्ण भगवान परमात्म्याला पुतना म्हणते, का रे माझ्या भावाला मारण्याकरता तूच आलास का? तो म्हणला हो मीच आलो. बघू म्हणली कोण कोणाला मारते, कसा माझ्या भावाला मारायला तू जिवंत राहतोस तर. स्वतःच स्तन त्याच्या मुखात दिलं.
कृष्ण भगवान परमात्म्याने डोळे झाकून घेतले. विष प्राचन करायचे वेळ आली म्हणून शंकर भगवान परमात्म्याचं आव्हान केलं. शंकर भगवान परमात्मा आले, विष प्राशन केलं, दूध प्राशन केलं, रक्त प्राशन करायला सुरुवात केली. पुतनेचे प्राण कासावीस होऊ लागले. रक्त प्राशन झालं. आता पंचप्राण परमात्मा खेचू लागले. भगवंताच्या लक्षात आले, हिचे पंचप्राण मी खेचल्यानंतर ही मूळ रूपामध्ये माझ्या नंदबाबाचा वाडा पाडल. योगमायाला पाचारण केलं. योगमायेनं तिला गावाच्या बाहेर नेलं. भगवंतांनी पंचप्राण खेचले. कासावी झाली. प्राण कंठामध्ये आले. मोठ्याने ओरडू लागली, सा मुंज मुंज कृष्णा सोड, कृष्णा सोड, सोड कृष्णा. देव म्हणले मी सोडतो पण कायमच. एक तर धरत नाही, धरलं तर सोडत नाही. सोड कृष्णा, सोड कृष्णा, कृष्णा सोड. गेली धिप्पाडची धिप्पाड. 6 योजन शरीर त्या पुतनेचं. गावाच्या बाहेर पडलं. मोठमोठे वृक्ष उन्मळून पडले आणि तिच्या देहावरती कृष्ण भगवान परमात्मा तसेच. कशाचा आवाज आला म्हणून गावातील लोक त्या दिशेनं पळवली. पाहिलं तर कृष्ण भगवान परमात्मा तिच्या शरीरावरती ती राक्षसीन मरून पडलेली. ती येईपर्यंत देव तिच्याशी बोलतात, मावशी, ए मावशी. मिली काय गड्या, मावशी बोला ना बा. अगं ए मावशी. मारली कुणी? यानीच. मेली का काय? आणि बाळाच्या दूध पिण्याला जर मावशी मरत असेल तर ह्या पापात भागीदार कोण बुवा? आपण नाही रे बुवा, आपण नाही मारली. मारली कुणी? यानीच. यालाच खेडिया म्हणायचं. करणी करणाला हाच, पण नाही म्हणून सुद्धा सिद्ध करणारा हाच. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय श्री राधेश. पुतना मरून पडली. गोपाळाच्या कृष्ण भगवान परमात्मापर्यंत मुलं पोहोचली. यशोदेनं ते लांबून दृश्य पाहिलं. यशोदेला मूर्छा आली. यशोदेला घरी आणल्या गेलं. बाळाला आणलं. पुतनेच्या देहाची उत्तर क्रिया ग्रामस्थांनी केली. तिच्या देहाचे तुकडे करून चिता रचली. त्या चितेतून सुगंध एवढा लाग. शुकाचार्यांना परीक्षित राजा म्हणतात, राक्षसीने तिच्या देहाचा सुगंध. असं कसं? शुकाचार्यांनी सांगितलं, बाबा लोखंडाला परिसाचा जर स्पर्श झाला तर परिसाचं लोखंडाचं परिस होतो. कृष्णरूपी परिसाचा स्पर्श राक्षसरूपी लोखंड असणारी पुतना तिच्या शरीराला झाला. तिच्या जीवनाचं सुगंध का आला? तिच्या जीवनाचं सोनं झालं. म्हणून करताना आपल्या जीवनामध्ये मारताना देवाचं नाव यावं. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. जीवन कृतार्थ व्हावं वाटत असेल तर आपल्या मुखामध्ये सदैव देवाचं नाम यावं. देवाचं नाम परिशे. तुम्ही आम्ही जीव म्हणजे लोखंड आहे. नामरूपी परिस आपल्या मुखातून जर आला, सतत वाहत राहिला प्रवाह नामरूपाचा, नामाचा, परिसरूपी नामाचा, तर आपलं जीवनच सोनं झाल्याशिवाय राहत नाही. पुतनेचं जीवन सोनं बनलं. सायुज्य सौरोसु दिधला पुतने. जो स्वतःच्या देवकीला यशोदेला मोक्ष दिला तोच मोक्ष पुतनेला दिला. कारण का? माझी आई माझं स्तनपान म्हणजे माझ्या उपजीविकेचं काम केलं. तेच काम पुतनेनं केलं म्हणून ती माझी आई आहे. मग माझ्या आईला ते स्थान, तेच पुतनेला स्थान. सायुज्य मोक्ष दिला, कृष्ण रूपता दिली.
यशोदेकडे घरी आणलं, यशोदेच्या स्वाधीन केलं. यशोदेच्या स्वाधीन केल्यानंतर गावामध्ये सगळी वार्ता पोहोचली. गावातली एक एक जण येऊ लागल्या.